Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसतायत, तर पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुरलीधर मोहोळ आता आपल्या सोबत आहेत। या सगळ्या एक्झिट पोलमध्ये तुम्ही आघाडीवर आहात। 4 तारखेला सुद्धा हे चित्र असणार आहे। मला असं वाटतं की सगळ्या चॅनेल्सनी ते दाखवलंय, सगळ्याच चॅनेल्सनी किंवा संस्थेने काही सर्वे केले होते, काही सॅम्पल्स घेतले होते, त्याच्यामध्ये कुठल्याही एकाही सर्वेमध्ये दुसरं कुठलं नाव आलेलं नाही। महायुतीचा उमेदवार म्हणून पुण्यामध्ये सगळ्यांनी एकच दाखवलं आणि आम्हालाही विश्वास आहे पहिल्या दिवसापासून, का तर मला असं वाटतं की ही शेवटी आमची पारंपरिक जागा आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी पुण्यासाठी केलेलं काम, हजारो कोटींची पुण्यामध्ये निधीची तरतूद, राज्यातलं सरकार, महायुतीचं सरकार, मागच्या काळातलं देवेंद्रजींचं सरकार, 5 वर्ष महापालिका म्हणून आम्ही केलेलं काम, मला असं वाटतं शेवटी पुणेकर हे विकासालाच मत देतात आणि ज्या वैचारिक पातळीवरती आम्ही ही निवडणूक लढली। शेवटी विचार आणि विकास हीच दोन मला असं वाटतं महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी पाहिले। पुण्याचं भविष्य पुढच्या काळामध्ये नक्की कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकेल, पुण्याचं भविष्य हे विकासाच्या दृष्टीनं पुण्याचं पुढचं जे काही विजन आहे हे नेमकं कोणाच्या माध्यमातून होऊ शकतं, मला असं वाटतं हे पुणेकरांनी विचार केला। आणि देशात बघा, आपण सगळ्या सर्वेमध्ये तेच दिसतं की देशामध्ये पुन्हा एकदा मोदीजी हे प्रधानमंत्री होतील हे निश्चित दिसतंय। आज जनमताचा कौल देशाचा तोच दिसतोय आणि स्वाभाविकपणे पुणेकरांनी सुद्धा मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री व्हावेत आणि पुण्याची जागा ही महायुतीची असावी, त्या उमेदवारांना निवडून द्यावं, असाच कौल हा सगळ्या चॅनेल्समध्ये आपल्याला दिसतोय। त्यामुळे 4 तारखेला ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल असं कोणालाही वाटत नाही। मात्र याच एक्झिट पोलला विरोधकांकडून टीका केली जाते, हा बोगस एक्झिट पोल आहे आणि विजयाचा दावा सुद्धा विरोधी उमेदवारांकडून केला जात आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। मला असं वाटतं की शेवटी हे प्रत्येक गोष्टीत हेच होणार आहे बघा। आता ते खरं तर हे हसू आहे येण्यासारखंच आहे की प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा कशावरतीच विश्वास नाही। मला सांगायचं की बघा, आता निवडणुका झाल्यानंतर परत EVM वरती येतील, आता अगोदर वेगळं नंतर वेगळं, आता त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचाही आत्मविश्वास मुळातच त्यांच्यात राहिला नाही आणि आता चित्र स्पष्ट झाले। त्यामुळे मग काहीतरी बोलायलाच पाहिजे, शेवटी राजकीय पक्ष काहीतरी बोलावंच लागतं ना। मग आता काय सांगायचं, तर मग कसं चुकीचं होतं, कसं अन्याय झाला, कसं यंत्रणा चुकीच्या लागल्या किंवा काय, त्याच्यावरती ह्याच लाईनवरती ते पुढच्या काळात बोलणार आहेत। आणि हे मला असं वाटतं की कुणीही सांगेल की आता पुढं काँग्रेसचं स्टेटमेंट काय असेल, पुढे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आता काय बोलतील, त्यामुळे फार त्याचा विचार करायची आवश्यकता मला वाटत नाही। तुम्ही केंद्रात जरी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी येत असतील, म्हणजे एकूण येताना चित्र पाहायला मिळते, पण दुसरीकडे राज्यात पिछाहट होताना दिसते। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महायुतीकडनं जे काही सांगितलं गेलं होतं की 45+, मात्र तसं आकड्यांमध्ये दिसताना दिसत नाही। हा, मला असं वाटतं की कालच्या ज्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी प्रत्येक चॅनेलला प्रत्येक जे काही सर्वे झाले असतील त्यानुसार वेगवेगळे आकडे दिसत होते। काही ठिकाणी महायुती 28 म्हणतायत, काही ठिकाणी 35 म्हणत होते, काही ठिकाणी 38ही म्हणतायत। मला असं वाटतं की शेवटी हे अंदाज आहेत आणि प्रत्यक्षात 4 तारखेला मला नक्की विश्वास आहे की मागच्या वेळेच्या जवळपास आम्ही नक्की पोहोचू, 38-37 पर्यंत निश्चितपणे आमच्या जागा आम्हाला मिळतील असा अंदाज आम्हाला विश्वास आहे। शेवटी मी म्हणलं तसं की वेगवेगळे अंदाज आहेत सगळ्यांचे, त्याच्यामध्ये आकडेही वेगळे वेगळे आहेत। तुमचं काय विजयाचा विश्वास तर तुम्ही व्यक्त करतायत, मात्र लीड काय साधारणतः असू शकतो? कारण याआधी गिरीश बापटांचा जो काही लीड होता 3-3.25 लाखांचा लीड होता, तुमचा स्वतःचा काय नेमका अंदाज आहे? मला असं वाटतं की पुणेकरांनी पूर्णपणे आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी पुणेकरांनी
आमच्यासोबत पुणेकर 100% आमच्यासोबत उभे राहिलेत. म्हणून मला असं वाटतं की बापट साहेबांचे जे काही मताधिक्य होते त्याच्या निश्चितपणे जवळपास आम्ही जाऊ. एकूण आव्हान होतं, कारण सुरुवातीला ज्या पद्धतीने ही निवडणूक जाहीर झाली, उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतरचं वातावरण, शेवटच्या टप्प्यात जी निवडणूक आली त्यानंतरचं बदलणारं वातावरण, काय वाटतं एकूण? काय असतं बघा, शेवटी सोशल मीडिया आणि प्रत्यक्षातलं वास्तव याच्यात खूप फरक असतो. हे काय वातावरण हे जे आहे ना, थोडंफार सोशल मीडियाला वातावरण तयार झालं. पण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की निवडणूक एकतर्फी आहे आणि निकालावरनं तुम्हालाही दिसेल. कालच्या या अंदाज जे काय आले, सगळे जे काय पोल आले त्याच्यावरती तुम्हाला दिसतं की सगळ्या चॅनेल्सनी एकच नाव सांगितलं, पुण्यातलं महायुतीचा उमेदवार. मला असं वाटतं की त्याच्यावरनं कळतं ना की एकतर्फी निवडणूक. आता थोडं सोशल मीडिया, थोडासा इथं बाकी काही गोष्टीमुळे थोडंसं एक वातावरण तयार काही ना काही होऊ शकतं, पण वास्तव मात्र वेगळं असतं. ते याच्यातनं आपल्या समोर आलंय. धन्यवाद. तर जो एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तेच चित्र येत्या 4 तारखेला सुद्धा पाहायला मिळेल. त्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे असं मुरलीधर मोहोळ यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.